पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी रिक्षासाठी थांबलो आहे. आता मला थोड्याच वेळात रिक्षा भेटली. चला तर आता रिक्षातून आपला प्रवास सुरू होतो आहे इथून पासून पनवेलपर्यंत. तर खूप छान वाटतं सकाळ सकाळी रिक्षानं प्रवास करतानासुद्धा. छान असं गार वारा येतो. तर आपण पोहोचलेलो आहोत पनवेलमध्ये, पनवेल स्टेशनवरती. तर पनवेल स्टेशनच्या इथून जाताना आपल्याला हे तिकीट घर लागतं. उजव्या बाजूला तिकीट घर तुम्हाला दिसेल, पण ते बंद आहे सध्या. व पलीकडच्या बाजूचं तिकीट घर चालू असेल. हा जिना आहे. हा जिना चढून आपण खरं तर पनवेलच्या पलीकडच्या जिथे मेन लोकल लागतं तिकडे जातो. बघा पहाटेसुद्धा इतकी गर्दी असते लोकांची ट्रेनला जाण्यासाठी वगैरे. या 2 ट्रेन लागल्यात, एक CST आहे आणि ही गोरेगाव ट्रेन आहे. शेवटी मला काय लवकर पोहोचणं महत्त्वाचं आहे. तर मी 5:57ची गोरेगावची ट्रेन पकडून चाललो आहे. हाय मित्रांनो, कसे आहात? चला तर मग बघूयात ऑफिसला जाताना कसं वाटतं आहे. हा बघा कोण आहे भाई, डोळं चोळतो आहे. जाम झोपेला आलेला आहे. खरं तर ट्रेनमध्ये लोक फार झोपून घेतात, म्हणजे प्रवासातच झोप काढून घेतात. तर ही इतकी रम्य पहाट, इतकं छान वाटतं सकाळी ट्रेनमधून प्रवास करताना. अरे वा, खांदेश्वर आलं. खांदेश्वरमध्ये लोक चढत आहेत उतरत आहेत. आणि बघा तुम्हाला सांगतो, हा खारघरपर्यंत जाण्याचा जो व्ह्यू आहे ना, इतका ऑसम आहे, इतकं सुंदर वाटतं हे वातावरण. म्हणजे शेती आहे थोडीफार वगैरे, लोक करतात शेती आणि इतकं छान वाटतं की गावची आठवण येऊन जाते. हा पॅसेज मी ट्रेनमध्ये उभा राहूनच बघतो, कारण खूप छान वाटतं आणि गार वाऱ्याची झुळूक येते. आता आपण खारघरला पोहोचलो. तर आता मेन डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहोत, जुईनगरला. मधला पॅसेज मी गाळायला आहे कारण जुईनगरला पोहोचणं महत्त्वाचं होतं. तर मित्रांनो, जुईनगरला पोहोचल्यानंतर आपण हा खालून बोगदा आहे पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी स्टेशनला उतरल्यानंतर, आणि तिथून आपण बाहेर पडत आहोत. बाहेर रिक्षा वगैरे दिसत आहेत छोट्या मोठ्या. पुढे गेल्यानंतर सगळं सामसूम. अरे वा, केळीवाला इथून केळी मी घेऊन जातो कायम, चांगले असतात केळी. हा आपल्याला नॅशनल हायवे दिसतो, मुंबई पुणे हायवे. फार गर्दी असते या हायवेवरती, गाड्या भरपूर असतात. वा, आकाश सुंदर आहे, मस्त ढग छान दिसतात. अरे वा, बैल आणि बैलगाडी बघितली, गावची आठवण आहे. अरे वा, कलिंगड भरलेले दिसत आहेत. वा, छान, क्या बात आहे. तर मग ह्या अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि चाललो आहे. खरं चहाची तलाब झाली, पण असं अरे वा, भेटला ना नागोरी चहा. तर मित्रांनो, हा नागोरी चहा खूप छान आहे. मी कायमी तालुकी हा चहा पितो आणि हा चहा पित असताना त्याच्यासोबत मला कोकोनटचं बिस्किट खायला फार आवडतं. छान बिस्किट असतं आणि चहामध्ये बुडवल्यानंतर तर इतकं स्वादिष्ट लागतं ते. क्या बात आहे, एक नंबर. तर मित्रांनो, तुम्ही पण हे बिस्किट खाऊन बघा, खूप छान आहे. चहाचा एक उलिसा घोट राहिला आहे, तो उलिसा घोट मी पिऊन घेतो. चला तर मग. अरे इडलीवाला, या इडल्या पण खूप मोठ्या मोठ्या असतात आणि भारी असतात. अरे आपला मित्र भेटला, अंकित. भावा कसं आहेस? मस्त. अंकित सुद्धा मिळालेला आहे. अंकित माझा मित्र आहे प्रोडक्शनमधला आणि हा ब्लॉग बनवता जाताना सोबत भेटलेला आहे. अंकित, कसं वाटतंय तुला? ऑफिसला झालाय? खरं मजा वाटते की कंटाळा येतो? कंटाळा येतो. मला पण जाम कंटाळा येतो, पण काय करायचं, हडला हरी काढवायचे पाय तरी. पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. पोटासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आता ऑफिसला. भेटूयात पुन्हा कधीतरी. बाय बाय.